श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले, पूर्वी मी तुला एका धोप्याची कथा सांगितली होती. त्याविषयी पुढे काय आश्चर्य घडले ते ऐक. त्या धोप्याने राज्य मिळावे असा वर मागितला आणि त्यानुसार श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला तसा वर दिला. पुढे तो धोबी म्लेच्छ जातीत जन्माला आला आणि वैदुरी नगरीचा राजा झाला. पुत्रपौत्रांसह तो आनंदाने राहत होता. तो यवन राजा अश्व, गज, पायदळ, सैन्य आणि अपार धनदौलतीसह संतोषपूर्वक राज्य करीत होता. तो यवन जातीचा असला तरीही तो चांगल्या मनोवृत्तीचा होता. सर्व जातींना तो समान वागणूक देत असे आणि दानधर्म करत असे. त्यातही त्याचा ब्राह्मणांविषयी खास लोभ होता. त्याच्या राज्यात असलेल्या मंदिरांना तो त्रास देत नसे. त्याच्या येथील मौलवी वगैरे त्यास सांगत असत, हे राजा, तू म्लेच्छ जातीचा आहेस, तेव्हा तू हिंदूंचे देव आणि ब्राह्मण यांची निंदा केली पाहिजेस, परंतु त्यांची तू सेवा करतोस, त्यामुळे तुला फार दोष लागतो. आपल्या जातीचे हित पाळणे हा तुझा धर्म आहे. तसे केल्यास तुला अति पुण्य लाभेल. दगडाची पूजा करणारे ब्राह्मण मतिमंद आहेत. ते लाकडे, वृक्ष, पाषाण अशा सगळ्यांनाच देव मानतात. गाय, अग्नी, सूर्य यांनाही ते देव मानतात. तीर्थयात्रा करतात. नदीच्या पाण्यालाही ते देव मानतात. हे विप्र असे मूढ आहेत की ते निराकार देवालाही साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीस जातात. ते मौलवी राजाला असे सांगत असत. तेव्हा त्यांना राजाने एकदा रागाने उत्तर दिले, तुम्ही तर सांगता की देव अणुरेणू, गवतकाडी, लाकूड या सर्वांमध्ये भरलेला आहे. स्थावर जंगम सर्व सृष्टी ईश्वराने रचली आहे. सर्व लोकांचा देव एकच आहे. केवळ मते आणि तर्क यातच भेद आहे. सर्व जातींची उत्पत्ती पृथ्वी, पाणी, वायू, तेज व आकाश या 5 तत्वांपासून झाली आहे. सर्वांना पृथ्वी सारखीच आहे. कुंभार माती घेतो आणि त्यापासून विविध आकाराची भांडी बनवतो. गायींचा रंग वेगवेगळा असतो, मात्र त्यांचे दूध पांढऱ्या रंगाचे असते. तसेच सोन्याचे विविध प्रकारचे अलंकार असले तरीही त्यामधील सोने एकच असते. तसेच देह वेगवेगळे असले तरी परमात्मा एकच असतो. आकाशात एकच चंद्र दिसत असला तरीही त्याची निरनिराळ्या जलाशयात वेगवेगळी प्रतिबिंबे पडतात. घरातल्या एका दिव्यावर अनेक दिव्यांच्या वाती प्रज्वलित केल्या तरी तेज तत्व एकच राहते. त्यात कसलाही भेद होत नाही. एका दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवले जातात तेव्हा त्या सर्वांच्या अंतर्यामी सूत्र एकच असते, हे जाणावे. त्यात भेदभाव करू नये. पृथ्वीवर माणसांच्या अनेक जाती आहेत, मात्र त्यांच्यासाठी परमेश्वर एकच आहे. त्यात भेद मानू नये. ते लोक पाषाणाला देव मानून पूजा करतात असे तुम्ही म्हणाल, तर तो देव सर्व ठिकाणी सारखाच आहे. मग तो पाषाणात का नाही? प्रतिमा पूजन करणे हे स्वल्पबुद्धीचे कार्य आहे असे मानत असाल तर त्याच्या मते ते आत्मारामाची पूजा करत आहेत. मन स्थिर होत नाही याकरिता ते प्रतिमेचा खून म्हणून अवलंब करतात. तिचे नारायण समजून पूजन करतात. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि असेही म्हणता की देव सर्वांठायी आहे. तुमचे मत स्थापित व्हावे यासाठी मी कुणाचा द्वेष का करावा? म्हणून हे खरे ज्ञानी आहेत, त्यांनी निंदा स्तुती वगैरे करू नये. नाना प्रकारच्या जातींचे लोक त्यांच्या चालीरीतीप्रमाणे वागत असतात. राजाने मौलवींना अशा अनेक प्रकारे समजावले आणि देव ब्राह्मणांवर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकृत्ये केली. यवन राजा विदुर नगरीत राज्य करत असता त्याच्या मांडीवर मोठा फोड आला. अनेक वैद्य आले. त्यांनी फोडावर औषधे लेप लावले तरीही फोड बरा झाला नाही आणि राजाला त्रास, दुःख सहन करावे लागले. यवन राजा दुःखी असता श्री गुरु गाणगापूर येथे वास्तव्यास होते. आता राजा आपल्याकडे येईल असा विचार त्यांच्या मनात आला. येथे जर का ते म्लेच्छ आले तर ब्राह्मणांना उपद्रव होईल, तेव्हा आपण इथे राहूच नये. आपली कीर्ती सर्वत्र आहे. ती कानावर येताच म्लेच्छ यवन आपल्याला भेटण्याकरिता येतील, तेव्हा आपण लौकिकार्थाने गुप्त व्हावे. आता ईश्वर नामक नववर्ष प्रारंभ होईल. यंदा गुरु सिंहस्थ आहे, तेव्हा गोदावरी येथे तीर्थयात्रेत जाण्याचा त्यांनी विचार केला. श्री गुरु शिष्यांना म्हटले, लवकर तयारी करा. राजाचे बोलावणे येण्याच्या आत मी गोदावरी तीर्थयात्रेकरिता जाईन. तेव्हा यवन राजा आल्यास काय परिस्थिती होईल याचा ते शिष्य आपापसात विचार करू लागले आणि जे काही पुढे होईल ते पाहावे. श्री गुरु आपले रक्षण नक्कीच करतील अशी मनाची समजूत घालते झाले. श्री गुरु गाणगापुरात राहत असताना यवन राजाला पूर्वजन्मातील संस्कारानुसार अशी बुद्धी झाली. फोडामुळे राजाला अतिशय त्रास होत होता. अनेक औषधे करूनही गुण येत नव्हता. त्याने मनात विचार केला की हा फोड वाढला आहे,
वैद्यांच्या औषधाने बरा होत नाही तेव्हा त्याने काही ब्राह्मणांना बोलावले आणि या वेदनेवर उपाय विचारला. तेव्हा ते सर्व म्हणाले, राजा, आम्ही जे सांगतो ते कृपया लक्षपूर्वक ऐक. पूर्वजन्मी पाप केले असता ते व्याधिरूप होऊन त्रास देते. त्यामुळे दानधर्म केल्यास तसेच तीर्थक्षेत्री गेल्यास तुझी व्याधी दूर होईल, किंवा सत्पुरुषाची सद्भावनेने सेवा केल्यास त्याची कृपा झाल्याने व्याधी दूर होईल. सत्पुरुषाची कृपा झाल्यास 7 जन्मांचे पाप दूर होते. मग एवढ्याशा फोडाचे काय? हे ऐकून राजा त्यांना वंदन करून म्हणाला, मी यवन आहे म्हणून तुम्ही मला परका समजू नका. मी विप्रदास आहे. मी पूर्वजन्मी गुरुसेवा केली होती, परंतु थोडे पाप शेष राहिल्यामुळे मी यवनाच्या जन्मास आलो. एखाद्या महानुभावाचे दर्शन होताच कुणी रोगमुक्त झाला असेल तर मला त्याचा पूर्ववृत्तांत सांगावा. राजाचे वचन ऐकून ब्राह्मण मनात विचार करू लागले, हे राजाला इथे सांगू नये, एकांत स्थळी सांगावे. ते म्हणाले, तुम्ही यवन जातीचे आहात आणि आम्ही ब्राह्मण लोक तुमची आधीच निंदा करतात. आम्ही तुम्हाला हे कसे सांगावे? ब्राह्मणांचे बोलणे ऐकून यवनाने त्यांना विनवले, माझ्यापाशी जातीभेद नाही, तेव्हा तुम्ही माझा उद्धार करावा. राजाचे अंतःकरण दग्ध झाले असल्याचे जाणवून ते ब्राह्मण त्यास सांगते झाले, पापविनाशी तीर्थ योग्य आहे, तेथे तुम्ही सहज जावे आणि एकांत पाहून स्नान करावे. ब्राह्मणांचे वचन ऐकून राजाला आनंद झाला. तो लगेचच पापविनाशी तीर्थाकडे जाण्यास निघाला. तिथे गेल्यावर सोबतच्या लोकांना मागे ठेवून तो एकटाच पुढे गेला आणि त्याने एकांतात स्नान केले. तेव्हा तिथे एक यती आला. राजाने त्याला नमस्कार केला आणि आपल्या मांडीवरचा फोड दाखवून हा बरा कसा होईल असे विचारले. तेव्हा यती म्हणाला, राजा, तुला महानुभावाचे दर्शन झाले की तुझा हा फोड बरा होईल. याविषयी एक कथा आहे, मी तुला सविस्तर सांगतो, तू लक्षपूर्वक ऐक. अवंती नामक विशाल नगरीत एक दुराचारी ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाच्या जन्मास येऊनही तो वाईट आचरण करीत असे. तो मदोन्मत्त अनेक स्त्रियांबरोबर रममाण होत असे. संध्याकर्म त्याने केव्हा सोडले होते. तो विचित्रपणे वागत असे. तो दुराचारी ब्राह्मण अनेकदा पिंगला नावाच्या वेश्येकडे राहत असे. स्नान संध्यादी कर्म न करणारा असा तो वेश्येकडे राहत असे आणि तिच्या घरचे अन्न खात असे. एकदा तो वेश्येच्या घरी असताना तिथे वृषभ नावाचा योगी आला. त्याला पाहून दोघांनी वंदन केले व त्याला घरात आणले. त्या योग्याला उत्तम आसनावर बसवून त्यांनी 16 उपचारांनी पूजा केली. अर्घ्य पाद्य देऊन त्याला गंधाक्षता वाहिल्या. अनेक सुगंधी द्रव्ये आणि फुलांनी त्यांची पूजा केली. त्यांच्या चरणांचे तीर्थप्राशन केले आणि त्याला विविध प्रकारच्या पक्वान्नांचे भोजन दिले. नंतर त्याला हात धुण्यासाठी पाणी देऊन मंचकावर बसवले. त्याने मंचकावर आराम केला तेव्हा त्याला विडा देऊन त्याचे पाय चुरले. तो निजला असता 4 प्रहर उभे राहून त्याची सेवा केली. अशी त्या उभयतांनी त्याची भक्तिभावाने सेवा केली. सूर्योदय झाल्यावर तो तपस्वी त्यांचा निरोप घेऊन आनंदाने आपल्या ठिकाणी निघून गेला. पुढे तो ब्राह्मण त्या वेश्येच्या घरी काही दिवस राहिला आणि हळूहळू वृद्धत्वाकडे झुकू लागला. पुढे तो आणि पिंगला वेश्याही मरण पावली. पूर्वकर्मानुसार त्या ब्राह्मणाचा वज्रभाऊ नामक दर्शान देशाधिपतीचा पुत्र म्हणून जन्म झाला. वज्रभाऊची पत्नी सुमती हिच्या पोटी तो पुत्ररूपाने जन्मास आला. ती ज्येष्ठराणी होती. तेव्हा राजाने पुत्रजन्माचा मोठ्या थाटाने उत्सव केला. मात्र सुमतीचे गर्भार्पण पाहून तिच्या सवतीला मत्सर वाटला. आपल्या सवतीला गर्भ राहिला म्हणून तिने मनात द्वेष धरला. तिने कपटाने सवतीला सापाचे विष आणून पाजले. दैवयोगाने सुमतीला मरण आले नाही, परंतु विषामुळे तिच्या सर्वांगावर फोड उठले आणि तिला क्लेश झाले. सुमती राणी प्रसूत झाली तेव्हा जन्मलेल्या बाळाच्या अंगावर सर्वत्र फोड होते. सर्वांगी विष भिनल्यामुळे ती अहोरात्र रडत असे. राजाला वाईट वाटले आणि तो मी काय करू असे म्हणू लागला. त्याने देशोदेशीच्या वैद्यांना बोलावून अनेक उपचार केले. बरेच द्रव्य खर्च केले, पण राणी व राजपुत्राला काही केल्या गुण येईना. माता आणि बालकाला रात्रंदिवस झोप येत नसे. तसेच त्यांच्या अंगावरील व्रणांमध्ये किडे पडले. त्यांचे कष्ट पाहून राजा दुःखी कष्टी झाला आणि त्याची झोप उडाली होती. माता आणि बालकाला अन्नपाणी गिळवेना. दुःखामुळे ते दोघे क्षीण झाले. एक दिवस राजा आपल्या पत्नीचे व मुलाचे हाल पाहून दुःख करीत म्हणाला, मी काय करू? या दुःखाचा प्रतिकार कसा करू? विविध औषधोपचार झाले तरी त्यांना बरे वाटत नाही. माझी पत्नी आणि मुलगा जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. यांना कधी बरे वाटेल? यांची अवस्था पाहणे केवळ अशक्य आहे. पापी माणसाचे पाप जिवंतपणी किंवा मेल्यावर त्यांना भोगावेच लागते. त्या पापातून कुणाची सुटका नाही. असा विचार करून त्याने एका कोळ्याला बोलावले आणि त्याला काय सांगितले त्याविषयी जाणून घ्यावे. राजा कोळ्याला म्हणाला, मी काय सांगतो ते ऐक. माझ्या पत्नीला आणि मुलाला अरण्यात नेऊन टाकून दे. जिथे कुणीही माणूस फिरकत नसेल अशा ठिकाणी तू त्यांना सोडून दे.
असे सांगून राजाने कोळ्याला रथ दिला. तेव्हा तो कोळी राणीला व तिच्या मुलाला घेऊन तिथून वेगाने निघाला. राणीचे दासदासी शोक करू लागले. तिच्या आईवडिलांना हे वृत्त कळले तेव्हा तेही दुःख करू लागले. नगरातील स्त्रियाही शोक करू लागल्या आणि हा राजा पापी दुराचारी आहे, आपल्या स्त्रीपुत्रांना रानात पाठवून त्यांचा घात करीत आहे असे म्हणू लागल्या. कोळ्याने त्या दोघांना रथावर बसवले आणि निर्जन अरण्यात सोडून दिले आणि त्याने परत येऊन राजाला सांगितले, महाराज, जिथे कुणीही माणूस फिरकत नाही अशा ठिकाणी मी त्यांना अरण्यात सोडून दिले आहे. हे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने दुसऱ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिलाही आनंद झाला. इथे सुमती राणी व तिचा पुत्र रानात राहिले. त्या दोघांना फोडामुळे वेदना होत होत्या. त्यातून अन्नपाणी न मिळाल्यामुळे त्यांचे हाल होऊ लागले. राणी नाजूक होती. फोडांमुळे तिला कष्ट होत होते. तिला रानात काट्याकुट्यातूनही चालतानाही येईना. मुलाला कडेवर घेऊन ती हळूहळू चालू लागली. आपल्या कर्माला दोष देऊन आता मी काय करू असे म्हणू लागली. त्या रानात हरणे, वाघ, सिंहादी पशु आणि इथे तिथे वावरणारे अनेक साप होते. ती मनाशी म्हणाली, मला श्वापदे का खात नाहीत? मला जगण्याचा कंटाळा आला आहे. मी पापी आहे. मी जगून तरी काय करू असे म्हणत ती पुढे पुढे जात होती. वारंवार धडपडत होती. आपल्या मुलाची काळजी करीत कशीबशी ती चालत होती. ती तहानेने व्याकुळ झाली होती. फोडामुळे तिला वेदना होत असत. वाघ व साप यांना पाहून ती भयचकित होत असे. तिला वेताळ, ब्रह्मराक्षस, कोल्हे, भालू आदी दिसत असत. तिचे केस खुलून मोकळे सुटले होते आणि ती अनवाणी चालत होती. सुमती राणी रानातून चालत असताना तिला रानात गुरे चरताना दिसली. तेव्हा ती गुराख्यांपाशी गेली आणि त्यांच्याकडे पाणी देता का अशी विनवणी करू लागली. गुराखी तिला म्हणाले, पुढे मंदिर आहे, तिथे जावे. तिथे पाणी मिळेल आणि अन्नही मिळेल. गुराख्याने तिला मार्ग दाखवला व हळूहळू जा असे म्हटले. राणी चालत चालत निघाली आणि एका गावात शिरली. त्या गावात सुमतीला बरेच स्त्री पुरुष दिसले. तेव्हा तिला आनंद झाला. तिने स्त्रियांना विचारले, येथे राजा कोण आहे? सर्व प्रजा संतुष्ट दिसतात. तेव्हा त्या म्हणाल्या, येथील राजा वैश्य असून तो मोठा धनवान आणि पुण्यवान आहे. त्याचे नाव पद्माकर आहे. तो पुण्यवान राजा तिचे रक्षण करेल. तेवढ्यात त्या वैश्य राजाच्या पदरी काम करीत असलेल्या काही दासी तिथे आल्या. तिच्याजवळ येऊन त्यांनी वृत्तांत विचारला आणि सुमतीला घेऊन राजमंदिरात जाऊन त्यांनी आपल्या राजाला सर्व वृत्तांत सांगितला. त्या वैश्य राजाला सुमती राणीची दया आली आणि त्याने तिला आश्रय म्हणून राहावयास वेगळे घर दिले. तिचा सर्व वृत्तांत समजून घेत त्याने योग्य अन्न आणि वस्त्रे देऊन तिचे रक्षण केले. राणी त्या वैश्याकडे राहत असता तिला तिच्या व्याधीचे स्वरूप वाढले. तिचे फोड काही बरे होईनात. तसेच तिच्या मुलाच्या अंगावरील व्रणही बरेच वाढले आणि त्याला अतिशय वेदना होऊ लागल्या. अशा परिस्थितीत एके दिवशी तिचा पुत्र मरण पावला. तेव्हा ती मोठमोठ्याने विलाप करू लागली आणि मूर्छा येऊन धरणीवर पडली. शुद्धीवर येताच ती आपल्या नशिबाला दोष देऊन रडू लागली. वैश्य राजाच्या बायकांनी तिचे पुष्कळ सांत्वन केले, परंतु तिचे दुःख कशानेही कमी झाले नाही. ती अनेक प्रकारे शोक करून पूर्वीचे दिवस आठवत राहिली आणि माझ्या लाडक्या बाळा, कुठे गेलास रे असे म्हणत रडू लागली. तू राजकुळातील पौर्णिमेचा चंद्र आहेस. तू माझा आनंद सागर आहेस. तू मला सोडून गेलास, यात काय शहाणपणा मानावा? माझ्या प्राणा, मी, माझी आई वडील, आप्त अशा सर्वांना सोडून आले. तू माझे रक्षण करशील असा मला विश्वास होता आणि मला अनाथ करून तू सोडून गेलास. आता माझे रक्षण कोण करील? मी आता जीव देते. सुमती राणी असा शोक करती झाली. त्याला पाहून तिथले लोकही शोक करू लागले. अन कोणत्याही दुःखापेक्षा पुत्र मरणाचे दुःख दाहक असते. ते माता पित्याला जाळून भस्म करते. ती दुःख करीत असताना तिथे ऋषभयोगी आला. तो महाज्ञानी ऋषी पूर्वजन्मी झालेले उपकार स्मरून आला होता. त्या योगीश्वराला पाहून पद्माकर वाण्याने त्याचे स्वागत करून पूजन केले. तेव्हा इतक्या दीर्घ स्वराने कोण रडत आहे असे त्याने विचारले. तेव्हा वाण्याने त्या योग्याला राणीचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तो कृपाळू योगी सुमती राणीजवळ गेला आणि तिला म्हणाला, तू मूर्खपणाने शोक करीत आहेस. येथे कोण जन्माला आला आणि कोण मरण पावला हे तू मला सांग बरे. देह हा गंगेवरील फेसासारखा, बुडबुड्यांसारखा क्षणभर दिसणारा आणि नष्ट होणारा आहे. हे शरीर पृथ्वी, पाणी, वायू, तेज व आकाश यांच्या संयोगाने बनलेले आहे. ती पंचमहाभूते पाचही ठिकाणी वेगवेगळी झाली की बाकी शून्य राहते. तिथे दुःख करायला जागा उरत नाही. तेव्हा तू उगीच दुःख का करतेस? रेतातून 5 प्राणी उत्पन्न होतात. आपापल्या कर्माप्रमाणे ती काळाकडून आकर्षित केली जातात. वासनेने खेचली जात असतात. मायेतूनच सत्य, रज आणि तमोगुणयुक्त देहरूपी माया उत्पन्न होते. 3 गुणांपासून मनुष्यांचे विविध स्वभाव उत्पन्न होतात. जे सत्वगुणी ते देव असतात. जे रजोगुणी ते मनुष्य असतात. जे तमोगुणी ते राक्षस असतात.
जसा गुण प्रबळ असतो तसा पिंड जन्म घेतो, मात्र त्यात काहीच नित्य नसते. या जगात लोक कर्मानुसार पूर्वजन्मीचे बरे वाईट अर्जित असेल तसा जन्म घेतात आणि सुखदुःखे भोगतात. देवांना जरी कल्पापर्यंत आयुष्य असले तरीही ते सुद्धा टिकत नाही. तिथे मनुष्यांची काय कथा. म्हणून ज्ञानी लोक जन्मामुळे आनंदित होत नाही किंवा मरणाने दुःख करीत नाहीत. देह हा विनाशी आहे असे ते जाणतात. गर्भाचा संभव झाला की त्याला नाश आहे हे सर्वांना माहीत असते. त्यात कुणी तरुण वयात मरतात तर कुणी म्हातारपणी मरतात. जसे पूर्वकर्म असेल तसे घडते. नरदेहामध्ये लोक मायामोहामुळे हा पिता हा पुत्र वगैरे म्हणतात. ब्रह्मदेव ललाटी जसा लेख लिहितो तसेच कर्म घडते आणि त्या काळी ते सिद्धीत जाते. त्यांचे उल्लंघन कुणीही करू शकत नाही. शरीर हे जसे अनित्य आहे तर तू दुःख कशाचे करतेस. तू पूर्वी कोणाची कोण होतीस हे सांगशील. पूर्वजन्मी तू कुणाची पत्नी होतीस, कुणाची माता होतीस मला सांग. तू हे सर्व जाणतेस तरीही व्यर्थ शोक करतेस. तुला स्वही साधावेशी वाटत असेल तर तू शंकराला शरण जा. ऋषभयोग्याचे बोलणे ऐकून सुमती राणी म्हणाली, राज्य भ्रष्ट झाल्यामुळे मला ही गती प्राप्त झाली. माता पित्या बांधव यांना सोडून मी रानावनात भटकत राहिले. पुत्र होता तेव्हा माझा त्याच्यावर भरवसा होता. आता त्याची अशी गत झाली तेव्हा मी कशाला जगू असे म्हणून ती काकुळतेने त्यांचे चरण वंदू लागली. तिची ही निर्वाणीची स्थिती पाहून योगीश्वराच्या मनात दया निर्माण झाली. ब्राह्मणांनी पूर्वी केलेले उपकार आठवून तो प्रसन्न झाला. त्याने आपल्या जवळचे भस्म काढले आणि प्रेताच्या कपाळावर फासले व थोडेसे त्या बालकाच्या मुखात घातले. तेव्हा बालक जिवंत झाला आणि उठून बसला. त्याचे सर्वांग सुंदर झाले. त्याच वेळी त्याच्या मातेच्या अंगावरील फोर देखील नाहीसे झाले. राणीने मुलाला घेऊन ऋषभयोग्याला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा दयाळू योग्याने त्यांच्यावर पुन्हा भस्माचे प्रोक्षण केले. तेव्हा त्या दोघांचे शरीर तात्काळ सूर्यासारखे तेजस्वी झाले. त्यांचे देह दिव्य झाले. योगीश्वर प्रसन्न झाला आणि वर देता म्हणाला, तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही तरुण आणि चिरंजीव राहाल. तुझा मुलगा दीर्घायुष्य आणि कीर्तिवंत होईल. तो पित्याहूनही अधिक काळ राज्य करेल. आणि योगी तात्काळ निघून गेला. राजा सत्पुरुषाच्या संगतीचा महिमा किती अगाध असतो पहा. तू जर सत्पुरुषाची सेवा केलीस तर तुझ्या मांडीवरचा फोड जाईल. तेव्हा चिंता करू नकोस, मनात दृढ भाव धर. त्याचे बोलणे ऐकून राजाने त्या यतीला वंदन केले आणि हात जोडून विनंती केली, असा सत्पुरुष कुठे आहे ते कृपया मला सांगावे. मी तेथे जाईन. त्याचे चरण दर्शन झाले तर मला नक्कीच बरे वाटेल. राजाची विनंती ऐकून यती म्हणाला, भीमेच्या तीरावर गाणगापूर नावाचे गाव आहे. तिथे एक सत्पुरुष आहेत. तू त्यांच्यापाशी जा. त्यांच्या दर्शनाने तुला बरे वाटेल. योग्याचे बोलणे ऐकून राजा एकनिष्ठपणे गाणगापुरात जाण्याकरता निघाला आणि मजल दर मजल करीत लवकरच तेथे पोहोचला. राजा गावात येऊन विचारता झाला, आम्ही असे ऐकले की येथे संन्यासी रूप धारण करणारा कोणी एक तापसी आहे. तो कोठे आहे. तेव्हा लोक भयभीत झाले आणि हा श्रीगुरूंची चौकशी करत आहे. याचा अर्थ काही विपरीत घडणार नाही ना. हा काय करील कोण जाणे असे विचार करते झाले. कुणीही त्याच्यासोबत बोलेना. तेव्हा राजा क्रोधित होऊन म्हणाला, मी संन्यासी यतीच्या भेटीसाठी आलो आहे. बऱ्या बोलाने तो कुठे आहे ते सांगा. तेव्हा ग्रामस्थ म्हणाले, हे यती भीमा व अमरजाने संगमावर मध्यान्हीचे अनुष्ठान करीत असून नंतर ते गावात येतील. त्यांचे बोलणे ऐकताच राजा अन्य सर्वांना मागे ठेवून एकटाच पालखीत बसून संगमस्थानावर गेला. त्याने श्रीगुरूंना दुरून येताना पाहिले. तेव्हा तो लगेच पालखीतून उतरला आणि पायी चालत श्रीगुरू दर्शनार्थ जाऊन त्यांना वंदन करून उभा राहिला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, काय रे परिटा, होतास कुठे? किती दिवसांनी भेटलास? तू आमचा दास होऊन बरेच दिवस झाले. हे वाक्य ऐकताच तो म्लेच्छ राजा महाज्ञानी झाला. त्याला आपला पूर्वजन्म आठवला. त्याने श्रीगुरूंना साक्षात दंडवत घातला. राजाने श्रीगुरूंचरणी लोळण घेतले. त्यांचे अंतःकरण भरून आले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पूर्वजन्मीच्या आठवणी काढून तो रडू लागला आणि विनम्रपणे हात जोडून तो श्रीगुरूंची स्तुती करू लागला. तो श्रीगुरूंना म्हणाला, आपण माझी उपेक्षा का केली? मी परदेशी काय झालो? आपण माझी आपल्या चरणांशी ताटातूट केली. मला अंधार सागरात घातलेस, विहिरीत लोटलेस. मी मदोन्मत्त होऊन तुमचे चरण विसरलो. संसाराच्या मायेत अडकून मी दुर्बुद्धी अगदी बुडून गेलो. श्रींच्या चरणकमलांची मी सेवा केली नाही. मी दिवा अंध घोबडा समान आहे. तुम्ही निदान रूपाने जवळच होतात, परंतु अज्ञानरूपी घोर काळोखात गुरफटून मी तुमचे चरण विसरलो. तुम्ही भक्तांची उपेक्षा करीत नाही असा माझ्या मनाचा निश्चय आहे. हे स्वामी, मला अज्ञानरूपी सागरात का बरे लोटले? माझा उद्धार व्हावा या कारणाने मी इथवर आलो आहे.
यापुढे मी तुमच्या पायाची धूळ होऊन राहील. मला आता पुनर्जन्म नको. राजाने विविध प्रकारे श्री गुरूंची स्तुती केली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू खरा भक्त आहे, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा राजा म्हणाला, माझ्या शरीरावर मोठा फोड आला आहे, त्यामुळे फार वेदना होत आहेत. माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावे. तेव्हा श्री गुरु हसले आणि म्हणाले, कुठे आहे फोड, दाखव पाहू. राजा अंगावर फोड पाहू लागला, पण फोड कुठेच दिसेना. त्याला आश्चर्य वाटले. तो पुन्हा श्री गुरूंच्या पाया पडाला आणि स्वामींना म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात म्हणून मी राजवैभव आणि 8 प्रकारचे ऐश्वर्य भोगली. मी माझ्या डोळ्यांनी पुत्रपौत्र पाहू शकलो. माझे मन आनंदाने भरून आले आहे. आता एकच मनात आहे की तुम्ही माझे ऐश्वर्य बघावयास यावे. तुम्ही भक्तवत्सल आहात. माझी ही इच्छा पुरवावी. मी इंद्रिय गोचर संसार सोडून तुमच्या चरणी लीन होईल. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही संन्यासी तापसी, मी तुझ्या नगरात येणार नाही. तिथे मोठी पातके घडतात. तू यवन आहेस. तुझ्या नगरात सतत गायींची हत्या होते. जीवांची हिंसा आणि मद्यपान करण्यावर तू निर्धारपूर्वक बंदी घाल. श्री गुरूंचे बोलणे मान्य करून राजा त्यांच्या पाया पडाला आणि म्हणाला, मी तुमचा पूर्वापार दास आहे. माझ्या मागील जन्माकडे पाहावे. मी पूर्वी एक धोबी होतो. आपल्या कृपेने मला राज्य व सुख मिळाले. माझा जन्म म्लेच्छ जातीत झाला, हीच काय ती उणीव राहिली. मात्र तुमच्या चरणांचे दर्शन होताच माझे मन संतुष्ट झाले. माझ्या पुत्रपौत्रांकडे आपण कृपादृष्टीने पाहावे, मग मी तुमच्या सेवेत रुजू होईल. अशा विविध प्रकाराने राजा श्रीगुरूंची विनवणी करता झाला. तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला, पुढे अशी स्थिती येणार आहे की कलियुगात दुर्जनांची संख्या वाढेल. तेव्हा आपण गुप्त असणे योग्य ठरेल. सहज म्हणून गौतमी नदीच्या तीरावर सिंहस्थान जावे आणि तेथेच अदृश्य व्हावे, असा विचार मनात आणून श्रीगुरू संगमावर निघाले. राजाने त्यांना आदराने आणि भक्तिभावाने आपल्या पालखीत बसवले. त्याने गुरुपादुका आपल्या हाती घेतल्या आणि तो पालखीसोबत पायी चालू लागला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, राजा, तू वाहनावर बस. तू पायी चाललास तर लोक तुला नावे ठेवतील. तू राष्ट्राचा अधिपती आहेस. तुझा जन्म यवन म्हणून झाला आहे. तू जर ब्राह्मणाची सेवा केलीस तर तुला लोक दूषण देतील. तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, मी कसला राजा, मी केवळ धोबी आहे. तुमच्या दृष्टिपाताने या लोखंडाचे सोने झाले आहे. सर्वांसाठी मी राजा आहे हे खरे, परंतु तुमच्यासाठी मी केवळ भक्त एक परीट आहे. तुमच्या दर्शनाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. तेवढ्यात राजाने सर्व सैन्य तिथे आले. त्याच्या मधोमध हत्ती होते. अनेक रंगाचे घोडे होते. राजा उभा राहिला व श्रीगुरूंना आनंदाने आपले सैन्य व वैभव दाखवता झाला. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू घोड्यावर चढून बस आणि नगरात परत जा. माझी आज्ञा मोडू नको. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून राजाने सर्व सैनिकांना अश्वारूढ होण्यास सांगितले आणि तो स्वतःही घोड्यावर बसला. त्याचा आनंद पोटात मावेनासा झाला. श्रीगुरूंची भेट झाली म्हणून त्याने मोठा उत्सव केला. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझ्या भक्तीने मी आज संतुष्ट झालो आहे. आम्ही संन्यासी तापसी, आम्ही नेहमी अनुष्ठान करावे. मी जर तुमच्या सोबत राहील तर मला संध्याकाळ करण्याकरता वेळ मिळणार नाही. यावर मी एक उपाय सांगतो, तू नीट समजून त्याचा अवलंब कर. मी पुढे जातो, तू मागून ये. आपण पापविनाशी तीर्थावर भेटू. असे म्हणून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. श्रीगुरू सर्व शिष्यांसह अदृश्य झाले. मनोवेगाने मार्गक्रमण करत ते विदूर नगरी झाले. श्रीगुरू पापविनाशी तीर्थास गेले आणि तेथे अनुष्ठान करते झाले. सर्व लोक तिथे त्यांच्या दर्शनासाठी येते झाले. साखरे आडनावाचा सायमदेवाचा पुत्र नागदेव तिथे त्यांच्या भेटीस आला. त्याने श्रीगुरूंची पूजा केली आणि समाराधना घातली. त्याने श्रीगुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची षोडोपचारे पूजा केली, आरती केली आणि 1000 लोकांना जेवण दिले. एवढे होईपर्यंत रात्र झाली. श्रीगुरू नागनाथाला म्हणाले, मी पापविनाशी तीर्थावर भेटेन असे म्लेच्छ राजाला सांगून आलो आहे. तेव्हा मी तिथे जावे हे बरे. आम्ही इथे राहिलो आणि ब्राह्मणांच्या घरी म्लेच्छ आल्यास त्यांना त्रास होईल, असे सांगून श्रीगुरू पापविनाशी तीर्थाला गेले आणि तेथे योग्य अशा आसनावर बसून अनुष्ठान करू लागले. इथे श्रीगुरू कुठे दिसत नाहीत म्हणून यवन राजा चिंता करू लागला. हे काय झाले? श्रीगुरूंनी माझी उपेक्षा केली. माझ्या हातून काही चूक घडली काय, असे म्हणून त्याने मनाशी विचार केला की मी पुढे जातो. पापविनाशी तीर्थास तुला भेटेन असे श्रीगुरू म्हणाले होते. श्रीगुरूंचा महिमा अगम्य आहे, अपरंपार आहे. माझे दैव म्हणूनच त्यांच्या चरणांचे दर्शन मला घडले. मला मोठा फोड झाला होता म्हणून मी इथे आलो. कृपानिधी श्रीगुरुरायांची भेट झाली, हेच माझे पुण्य. श्रीगुरू पुढे गेले हे नक्की, असे मनाशी म्हणत यवन राजा वेगवान घोड्यावर बसून निघाला. 44 कोस अंतर पार करून तो एका दिवसात पापविनाशी तीर्थावर पोचला. तिथे त्याला श्रीगुरू दिसले. आश्चर्यचकित झालेल्या राजाने श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने विनंती केली, गुरुनाथ, माझ्या घरी चलावे.
त्याने सर्व नगर शृंगारले. प्रवाळ आणि मोत्यांची तोरणे, गुढ्या, मखरे उभारली. नगरात समारंभ केला. श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि तो स्वतः पायी चालला. नागरिक नवरत्नांच्या आरत्या ओवाळीत होते. राजा थाटामाटाने श्रीगुरूंना सोबत घेऊन आला याचे लोक विस्मयकर्ते झाले. लोक म्हणत होते, हा नाचारी यवन राजा पहा, ब्राह्मणांची पूजा करीत आहे. याने आपल्या जातीधर्माचा त्याग केला आहे. ज्याचे तोंडही पाहू नये त्याची सेवा हा मोठ्या आनंदाने करीत आहे. हा राजा भ्रष्ट आहे असे सर्व म्लेच्छ म्हणू लागले. मात्र त्यावेळी तेथील सर्व ब्राह्मणांना मात्र आनंद झाला. ते म्हणत होते, राजा ब्राह्मणांचा सेवक होणे हे राज्यासाठी हितावह आहे. असा राजा महाराष्ट्र राज्यात असताना आपला द्वेष करणार नाही. असा उत्तम राजा जो ज्ञानी आहे, ब्राह्मणांचा द्वेष करत नाही, त्यालाच पुण्यश्लोक म्हणावे. नागरिक राजाला पाहावयास येत होते, नमन करीत होते. राजा पायी चालत होता हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते. काही नागरिक म्हणाले, हा देव असावा म्हणून म्लेच्छ राजा याची सेवा करतो. हा सर्व प्रकार कलियुगात अलौकिकच म्हटला पाहिजे. वाजंत्री वाजत होती. बंदीजन स्तुती करत होते. राजा अतिशय आनंदाने श्रीगुरूंना घेऊन जात होता. राजा श्रीगुरूंवरून अनेक प्रकारची उत्तम वस्त्रे आणि द्रव्य ओवाळून टाकीत होता. त्यामुळे भिक्षुक संतुष्ट झाले. राजा श्रीगुरूंना मोठ्या थाटाने महाद्वारापर्यंत घेऊन गेला. तेथे पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मार्गात अनेक प्रकारची तेजस्वी वस्त्रे अंतरली होती. वाजंत्री वाजत होती. अशा उत्साहात ते सर्व राजगृहास पोचले. मोठ्या शृंगारलेल्या सिंहासनावर राजाने श्रीगुरूंना बसवले. राजमंदिरातील सुलक्षणी स्त्रिया आनंदाने आणि भक्तिभावाने आरती ओवाळत्या झाल्या. सर्व लोकांना बाहेर थांबवून आपल्या 4 शिष्यांसह श्रीगुरू राजवाड्यात गेले. तिथे राजाने आपल्या परिवारातील स्त्री आणि बालकांना आणून श्रीगुरूंसमोर त्यांच्या चरणांवर घातले. नंतर राजा वंदन करून म्हणाला, मी आपला आश्रित आहे. मला आपले चरण वंदन करण्याचे भाग्य लाभले. आम्हाला सर्वांना आपण कृपादृष्टीने पाहावे. श्रीगुरू संतुष्ट झाले. त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि त्याचे क्षेमकुशल विचारावे. श्रीगुरू म्हणाले, तुझ्या मनाचे समाधान झाले की नाही, की अजून काही इच्छा तुझ्या मनात आहे, मला सविस्तर सांग. यवन राजा म्हणाला, स्वामी, मी तुझ्या चरणांना अंतरलो. आजपर्यंत पुष्कळ राज्य केले. आता मला आपली चरण सेवा करण्याची संधी द्यावी. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आता माझी भेट श्रीशैल्य येथे होईल. तुझ्या मुलांच्या खांद्यावर राज्याचा भार सोपवून तू तिथे मला भेटावयास ये. असे सांगून श्रीगुरू तिथून निघाले. तेव्हा राजाने मला ज्ञान द्यावे अशी प्रार्थना केली. तुला ज्ञान लाभेल असे म्हणून श्रीगुरूंनी तिथून गोदावरीच्या यात्रेसाठी त्वरेने प्रयाग केले. गोदावरी स्नान करून श्रीगुरू पुन्हा गाणगापुरास आले. श्रीगुरूचरणांच्या दर्शनाने सर्वांना आनंद झाला. सर्वजण संतुष्ट झाले. ते कौतुकाने भेटीस आले आणि मनोभावे आरती ओवाळून श्रीगुरूंना नमस्कार करू लागले. तेव्हा श्रीगुरूंनी सर्व शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, माझी कीर्ती फार झाली. मी बराच काळ प्रकट झालो. आता मी गुप्त राहणार आहे. आता मी श्रीशैल यात्रेसाठी जात आहे. हे वृत्त सर्वत्र प्रकट व्हावे असे असले तरीही मी येथे सूक्ष्म रूपाने राहणार आहे. गाणगापूर हेच माझे स्थान आहे. मी इथून जाणार नाही. लोकांना मात्र उघडपणे मी श्रीशैल यात्रेस गेलो असल्याचे सांगावे. मी प्रकट देहाने यात्रेला जात असलो तरीही माझे वास्तव्य गाणगापुरातच आहे. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी मी इथेच निरंतर राहणार आहे. युगधर्माप्रमाणे सध्या कठीण दिवस चालले आहेत. म्लेच्छांचे राज्य क्रूरकर्मांनी भरलेले आहे. मी प्रकट राहिलो तर अधर्म होईल. सर्व यवन इथे येतील. राजा इथे आला हे सर्वांना माहीत झाले आहे. तेव्हा आपापल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी सर्व लोक इथे येतील. म्हणूनच आपण गुप्त व्हावे हे मला योग्य वाटले. श्रीगुरूंनी शिष्यांना असे सांगितल्याचे वर्णन सिद्धमुनींनी शिष्य नामधारकाकडे केले. यवनांचे राज्य होऊन पुढे वाईट दिवस येतील आणि सर्व लोक इथे भजन करायला येतील. तेव्हा मी आता गुप्त राहणार असे श्रीगुरू म्हणाले आणि लौकिकदृष्ट्या ते श्रीशैल्य पर्वताकडे यात्रेसाठी म्हणून निघाले. सिद्ध नामधारकाला सांगतात, ही कथा वेगळीच आहे. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रीगुरुनाथ गाणगापुरात आहेत हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे कोणी श्रीगुरूंची भक्ती करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांना त्वरित सिद्ध प्राप्त होईल. यात संशय धरू नये. कोणतेही कष्ट व प्रयास न करता त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. गाणगापुरास नित्य जावे. तिथे कल्पवृक्ष आहे. तिथे जाऊन लोक ज्या फळाची कामना धरतील ते त्यांना प्राप्त होईल. त्यांना धन, धान्य, पुत्र यांचा लाभ होईल. सिद्ध नामधारकाला म्हणाले, हे गुरुचरित्र जे कोणी नित्य मनापासून भक्तिभावाने वाचतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या गुरुचरित्रामृतामध्ये यवनाचा उद्धार केल्याचे आख्यान सिद्ध नामधारक संवादातून उलगडले आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा
यवन राजांचा वृत्तांत वर्णन करणारा हा 50वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव